एस्तेर चौथा अध्याय 14वा वचन. एस्तेर 4:14. तेव्हा मी म्हणालो, आहा प्रभू परमेश्वरा, पहा मी कधी विटाळलो नाही. मी लहानपणापासून आजवर कधी कोणत्याही एस्तेरचं पुस्तक याचा कितवा चौथा अध्याय 14वा वचन. तू आता गप्प बसलीस तर यहुद्यांना दुसऱ्या ठिकाणहून मदत आणि स्वतंत्र मिळेल, पण तू आणि तुझे पितृकुळ यांचा मात्र नाश होईल. आणि कोणी सांगावे, या नाश काळासाठीच कदाचित तुझी राणी म्हणून निवड झाली असेल. आमेन. या वचनासाठी प्रार्थना करूया. डोळे मिटूया आणि 1-2 मिनिटं आपण प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद प्रत्येक जण म्हणा, हे वचन माझ्यासाठी. हालेलुया. प्रत्येक आपल्या कानाला अंतकरणाला हात लावून हालेलुया. धन्यवाद परमेश्वर. या वचनावर प्रत्येकाचा त्याचे कान नेत्र मन अंतकरण तू उघड आणि हे वचन जे आहे ते तुझ्या प्रेरणेशिवाय, तुझ्या मार्गदर्शनाशिवाय आम्हाला समजू शकत नाही. तुझ्या पवित्र आत्म्याच्या गायडन्सशिवाय आम्हाला ते वचन ग्रहण करता येत नाही. त्याचं शिक्षण आम्हाला घेता येत नाही. त्या वचनाद्वारे तुला आमची शिकवलं. हालेलुया. धन्यवाद. वचनाद्वारे तू काय देतो बापा. मुख माझ्यासाठी पण शब्द तुझा असतो. या सर्व गुन्हेपणा, दोष, अपराध, सर्व पाप मी तुझ्या खाली झाकून टाकतो. हालेलुया. मुख माझ्यासाठी पण शब्द तुझा असतो. प्रार्थना विनंती नासरी श्री ख्रिस्ताच्या गोड प्रयत्नात केली म्हणून ऐकून मान्य करतो द्या. हालेलुया. आणि एस्तेर राणीचं पुस्तक आपण पाहिलेलं आहे. चौथा अध्याय 14 वर्ष. पण मला तुम्हाला थोडक्यात एस्तेर राणीविषयी थोडक्यात सांगू द्या. एस्तेर राणी ही अशीच राणी झाली नव्हती. हालेलुया. ती यहूदा वंशातली होती आणि ती आपल्या नातेवाईकांकडे राहत होती आश्रित म्हणून. कारण की तिचे आई वडील दोन्हीही मारले गेले होते युद्धामध्ये. आणि तिचा एक नातेवाईक होता. त्या नातेवाईकाचं नाव आहे मर्दखया. आणि ते मर्दखयाच्या घरी एक आश्रिताप्रमाणे राहत होती एका परक्या देशामध्ये. अहेश्वरोश राजाच्या देशामध्ये ती राहत होती. आणि पहिल्या अध्यायामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथे एक घटना घडलेली आहे. जो राजा आहे त्यांनी मेजवानी दिली होती. आणि जेव्हा ती मेजवानी दिली होती तेव्हा बरेच जण आजूबाजूच्या देशामधून, आजूबाजूच्या प्रांतामधून अनेक पाहुण्यांना त्याने आमंत्रण दिलं होतं. आणि अनेक जण त्या मेजवानीमध्ये आले होते. आणि त्यांची मेजवानी चालू होती. जे काय द्राक्षरस किंवा जे काही गोष्टी असतील ते खाणं पिणं त्यांचं चालू होतं. आणि तेव्हा त्या नशेमध्ये त्या राजाने एक फरमान दिलं की त्या राणीला बोलून आणा. त्या राणीचं नाव होतं बस्ती. म्हणजे पत्नीला बोलून आणा, बस्ती राणीला बोलून आणा. पण बस्ती राणीनं त्या राजाच्या हुकमाला होकार दिला नाही. तिने या येण्यासाठी नकार दिला. कारण की तिला माहीत होतं की आपल्या पतीनं, त्या राजानं द्राक्षारस सेवन केलेलं आहे आणि अनेक पाहुणे जे आहेत ते पण सेवन केलेलं आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये, त्या वेळेला, त्या कंडिशनमध्ये आपण तिथं जाणं योग्य नाही. ठीक आहे. आपल्यामध्ये काही लेडीज आहेत आणि जर तुम्ही ड्रिंक घेत असेल तर आपण तिथं जायचं टाळतो, स्पेशली लेडीज लोक. बरोबर. त्या पद्धतीनं त्या बस्ती राणीनं त्या ठिकाणी जायचं टाळलेलं आहे. पण त्यामुळं काय झालेलं आहे, त्या राजाला राग आलेला आहे. त्या राजाचं नाव होतं अहश्वेरोश. तुम्ही एस्तेरचा पहिला अध्याय पुन्हा वाचा, त्यामध्ये तुम्हाला त्याचं पाहायला मिळेल. आणि मग काय झालेलं आहे, त्या राजाला राग आल्यामुळं त्यांनी फरमान काढलेलं आहे
की ह्या बस्ती राणीच्या ऐवजी दुसऱ्या एका राणीची आपण निवड करूया, दुसऱ्या एका कुमारीची आपण राणी म्हणून निवड करूया, असं एक फरमान त्यांनी काढलेलं आहे. आणि त्या फरमानानुसार मग पुढे पाहायला मिळतं की बऱ्याच कुमारी गोळा झाल्या. ठीक आहे, जेव्हा एखादी ॲडव्हर्टाईज निघते की इथे तर जॉब आहे, मॅनेजरची पोस्ट आहे किंवा सुपरवायझरची पोस्ट आहे, एवढ्या जागा आहेत, तर खूप जण तिथं इंटरव्ह्यूसाठी जमा होतात. त्या पद्धतीनं जेव्हा त्या राजाने फरमान काढलं की त्या बस्ती राणीच्या ऐवजी एका कुमारीची त्या राणीच्या जागी निवड करायची आहे, तेव्हा अनेक कुमारी तिथं जमा झाल्या आणि बऱ्याचशा जमा, कारण की तेव्हाचं राज्य खूप मोठं होतं. कारण की इथं जर तुम्ही पहिला अध्याय पहिलं वचन वाचा एस्टेरचं, त्यामध्ये कळेल तुम्हाला. पहिला अध्याय पहिलं वचन. तर त्यामध्ये भारताचा देखील उल्लेख आहे. अहश्वेरोष राजाच्या कारकिर्दीत पुढील वृत्त घडले. त्याचे साम्राज्य हिंदिस्तानपासून कुशापर्यंत होते. त्यांचा अंमल 127 प्रांतावर होता. तोच हा अहश्वेरोष. प्रेज लॉर्ड. म्हणजे त्याचं राज्य 127 देशांवर होतं. इतका मोठा तो राजा होता, इतका मोठं त्याचं साम्राज्य होतं. आणि त्यामध्ये भारताचा देखील उल्लेख आहे. इतक्या मोठ्या साम्राज्यातून किती कुमारी आल्या असतील तुम्ही विचार करू शकता. बरोबर. साधा आपण एवढ्या बालाजीनगरमध्ये जर विचार केला की कुमारी किती आहेत, तर हजारांच्या आसपास निघते. तर 127 प्रांतामधून लाखो कुमारी आल्या असतील. आकडा इथे दिला नाही, पण असंख्य कुमारी तिथं आल्या. पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये स्टोरी सांगतो की त्या सगळ्या कुमारीमधून त्या राजाची कृपादृष्टी त्या एस्तेर जी कुमारी होती, ती प्रथम कुमारी होती, तिच्यावरती ती जी राजाची कृपादृष्टी झाली आणि तिची बस्ती राणीच्या निवड झाली. हालेलुया. मी हे तुम्हाला बॅकग्राऊंड का सांगत आहे, ते वचनाशी संबंधित आहे. ते वचन समजण्यासाठी तुम्हाला हा बॅकग्राऊंड माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे मला ह्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आणि जेव्हा ही तिची निवड झालेली आहे, तेव्हा एक मोठा वाईट प्रसंग यहुदी लोकांवरती आलेला आहे. त्या 127 प्रांतामध्ये यहुदी लोक विखुरलेले होते. आता पण आपण पाहतो की आपण विखुरलेले आहोत. आपण सगळे एकाच जागी राहतो का? नाही. ब्रदर तिथे वाकीला राहतात, आम्ही इथं बालाजीनगरला राहतो, हे भगत वस्तीला राहतात, मंडल फॅमिली तिकडे राहते शिक्रापूरला. आपण काय झालेलं? विखुरलेलं आहोत. आणि तसंच त्या 127 प्रांतामध्ये यहुदी लोक विखुरलेले होते. पण राजा एकच होता, त्यांचं साम्राज्य एकच होतं. आणि तिथं एक हमान नावाचा एक यहुदी लोकांचा शत्रू, बरोबर, हमानच नाव आहे ना, यहुदी लोकांचा एक शत्रू होता, जो त्या राजांच्या इथं मोठा एक सेनापती, एक अधिकारी होता. आणि तो यहुदी लोकांचा द्वेष करायचा. आणि त्यांनी राजाला सांगून एक फरमान काढायला लावलं की हे जे यहुदी लोक आहेत ना, ते पूर्ण आपल्या प्रांतात विखुरलेले आहेत, ते काय आपल्या योग्यतेचे नाहीत. कदाचित काही युद्धाचा प्रसंग आला आणि त्यांनी शत्रूला हात मिळवला तर आपला पराजय होऊ शकतो. कारण की ते खूप सामर्थ्यशाली लोक आहेत, ते देवाचे लोक आहेत. आणि त्यामुळं त्यांनी राजाला सांगून त्या यहुदी लोकांचा नाश करण्यासाठी एक दिवस निवडला आणि तसं फरमान पूर्ण साम्राज्यात जाहीर केलं. आणि जेव्हा हे फरमान सर्व जाहीर केलं, तेव्हा जे आपलं मूळ वचन आहे त्या मूळ वचनामध्ये आपण येतो की ते वचन काय म्हणतं की असल्याच नाशाच्या प्रसंगासाठी, बरोबर ना, काय वाचलं बद्दल तुम्ही शेवटच्या भागामध्ये काय आहे, या असल्याच प्रसंगासाठी राजपद प्राप्त झाले नसेल कशावर.
आणि जेव्हा हे यहुदी लोकांचा नाश करण्याचं फरमान राजाने काढलं तेव्हा जो मर्दखाय नावाचा एक व्यक्ती होता, जो राजाच्या दरबारी काम करत होता, जो एस्तेर राणीचा काका होता आणि त्याच्याच घरी एस्तेर राणी लहानाची मोठी झाली होती, तिनेच एस्तेर राणीला तिकडे पाठवलं होतं राणी होण्यासाठी. तर त्या काकाने काय केलेलं आहे, उपास चालू केलेला आहे, पश्चाताप चालू केलेला आहे. आणि त्या काकाने एस्तेर राणीला निरोप पाठवलेला आहे की तू राजापाशी जाऊन आपल्या लोकांसाठी मध्यस्थी कर, विनंती कर. सुरुवातीला एस्तेर राणी त्यासाठी नकार देते. ती म्हणते राजा खूप तापट आहेत, त्यांच्या इच्छेविरुद्ध काय बोलणं, त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना भेटायला गेलं तर ते मरणदंड देऊ शकतात, त्यामुळे मी काय जाऊ शकत नाही. सुरुवातीला एस्तेर राणी राजापाशी जाऊन विनंती करण्यास नकार देते. त्यामुळे मर्दखाय तिला उत्तर देतो की जे आपण आता वचन वाचलेलं आहे की तू जर राजापाशी विनंती केली नाहीस तर परमेश्वर दुसरा कुणाचाही उपयोग करेल आपल्या लोकांचा बचाव करण्यासाठी, बरोबर. पण तुझं आणि तुझ्या घराण्याचं काय, तुला ह्याच कामासाठी, ह्याच प्रसंगासाठी तुला परमेश्वराने गुलामगिरीतून काढून राजाच्या महाराज एक राणी म्हणून तुला ठेवलं नाही. हे कशावर प्रेझला हा लागला वचन समजतं. मी एवढी पार्श्वभूमी सांगितली त्यासाठी सांगितलं की आज परमेश्वराचं वचन त्यासाठी की तुम्ही आम्ही साधे लोक नाही, आपण कुठं आहोत, हे ठिकाण काय आहे, हे परमेश्वराचं संबंध आहे. राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू जो आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचं हे मंदिर आहे. हे फक्त परमेश्वराचं मंदिर आहे, हे आपला प्रभू येशू ख्रिस्ताचं मंदिर आहे. राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आणि तो अहश्वरोष राजा हा फक्त 127 प्रांतामध्ये होता, पण आपला जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो तिन्ही युगांमध्ये श्रेष्ठ नाव त्याला आहे. हालेलुया. हालेलुया. आकाशावरती, पृथ्वीवरती आणि पृथ्वी खाली या तिन्ही युगांमध्ये त्याचं नाव सर्वात उंच आहे आणि तो राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू आहे आणि त्याचं हे स्थान आहे, त्याचं हे मंदिर आहे, त्याची उपस्थिती तर आहे. आणि परमेश्वराने आपल्याला ह्या सर्व जगातून, ह्या लोकातून इथं येण्यासाठी निवडलेलं आहे. त्यामागे देवाची काहीतरी योजना आहे प्रियांनो. त्यामागे देवाची काहीतरी योजना आहे. असंच देवाने आपल्याला ह्या जगातून निवडलेलं. मागच आमचं काही दिवसांपूर्वी चर्चा झाली, फक्त 1% लोक विश्वास नाही आहे भारतामध्ये, 100 आणि त्या एकाची निवड अशीच झाली नाही. काहीतरी योजनेनुसार काहीतरी देवाने पाहून वगैरे काहीतरी विशिष्ट हेतूने त्या व्यक्तीची निवड झालेली आहे की असंच देव निवडणार नाही. आणि त्यामुळं इथं मर्दखायात एस्तेर राणीला निरोप पाठवून म्हणत आहे की तू या प्रसंगी गप्प राहिलीस तर दुसरा कोठूनही यहुदांची सुटका व उद्धार होईलच, पण तुझा व तुझ्या घराण्याचा नाश होईल. आणि या असल्याच प्रसंगासाठी तुला राजपद प्राप्त झाले नसेल कशामुळे. आणि प्रियानो, जे महत्त्वाचा विषय आहे, महत्त्वाचा जो संदेश आहे तो आता आहे की परमेश्वराने आपल्याला का निवडलेला आहे. हालेलुया. परमेश्वराने आपल्याला काय इथं बोलवलेलं आहे, निवडलेलं आहे. का त्याने आपल्याला ते पापातून काढून आपल्याला वरती आणलेलं आहे. बरोबर. देवाचं वचन काय म्हणतं, तू माझ्या विश्वास ठेव म्हणजे तुझे तारण होईल. बरोबर. का देवाने आपल्याला दलदलीतून काढून, त्या नाशाच्या खात्यातून काढून त्याने आपल्याला वरती आणलेला आहे. एस्तेर राणी काय होती, राणी होण्याच्या आधी ती कोण होती, एका काकाच्या घरी ती आश्रित म्हणून राहत होती. बरोबर. अनाथ होती. एका पाहुण्याच्या घरी ती राहत होती, अनाथ होती. तिचं काही अस्तित्व नव्हतं.
पण ती एवढ्या मोठ्या साम्राज्याची ती राणी झालेली आहे. ती राजमहालात राजवाड्यात ती राहत आहे. सर्व सुखसोयी यासाठी आहेत. मोठे दासदासी आहेत, सर्व गोष्टी आहेत, उपलब्ध आहेत. हे कशामुळे, हे कशासाठी झालेलं आहे? मला विचार करा आपल्याला. तुम्हाला सिस्टरने परवाच एक घर घेतलं का रागा घेतला? ठीक आहे, साक्ष दिली म्हणून म्हणलं नाही ते लोन टाकले, घेतलं. दोन ओके, टाकले. म्हणजे घ्यायचं आहे. हो, घ्यायचं. हालेलुया. झाले. जे काय देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे, ज्या ठिकाणी आपल्याला ठेवलेला आहे, ज्या अधिकार देवाने आपल्याला दिलेला आहे, त्यामध्ये देवाची इच्छा योजना असंच आपल्याला त्या धुळीतून काढून परमेश्वराने देवाचं आणलं नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. Praise the आणि Lord. जेव्हा एस्तेर राणीला हे समजतं, जेव्हा मर्दखया तुझा काका तुला जे सांगतो, तेव्हा ती काय करते? उपास व प्रार्थना करते आणि राजापाशी आपली विनंती सादरते की या यहुद्यांचा बचाव करा. मी शॉर्टमध्ये सांगतो, जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही. आणि त्यामुळं यहुदी लोकांचा बचाव करण्याचं फरमान राजा काढतो आणि यहुदी लोकांचा बचाव. प्रियांनो, मला तुम्हाला काय सांगायचं, एस्तेर राणीला जोपर्यंत कळलं नव्हतं की आपण इथं का आलेलो आहोत, तोपर्यंत तिने काय ॲक्शन घेतली नव्हती. Praise Lord. Praise the Lord. पण जेव्हा तिला कळलं की आपलं इथं येण्याचा उद्देश काय आहे, ह्याच्या मागचं कारण काय आहे, ह्याच्यामध्ये देवाची योजना काय आहे, तेव्हा तिने ॲक्शन घेतली आणि तेव्हा परमेश्वराने त्यानुसार यहुद्यांचा बचाव करण्यासाठी राजाच्या मनात काम केलं. हालेलुया. हालेलुया. त्यामुळे आजचा संदेश फार महत्त्वाचा. आज तुम्हाला समजलं पाहिजे तुम्हाला देवाने का निवडलं आहे, का इथं चाकण भागात ठेवलेलं आहे, का इथं एजी चर्चचा तुम्हाला सभासद म्हणून ठेवलेला आहे, का तुम्हाला देवाने इथं आणलेलं आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ह्याच्या मागचं कारण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये देवाची काय योजना आहे, देवाची काय इच्छा आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. प्रभू श्री ख्रिस्त एका वचनात म्हणलेलं आहे की देवाचं काम सिद्धीस नेणं हेच माझं अन्न आहे. बरोबर. योहानाच्या पुस्तकात ते वचन आहे, त्याला संदर्भ माहीत नाही, शोधावं लागेल. पण असं योहानाच्या पुस्तकात प्रभू श्री ख्रिस्तांनी वचन म्हणलेलं आहे की देवाचं काम सिद्धीस नेणं हेच माझं काम आहे आणि त्यांनी वधस्तंभ वाहून ते काम पूर्ण केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. वधस्तंभाचा 6वा शब्द मला वाटतं तो आहे की पूर्ण झाले आहे. Praise Lord. Praise the Lord. आणि प्रियांनो, कारण प्रभू श्री ख्रिस्ताला माहीत होतं की ते आपण पृथ्वीवर का आलेलो आहोत. Praise Lord. आपल्याला समजलं पाहिजे की आपल्या मागं, आपल्याला इथं आणण्यामागं, आपल्याला इथं निवडण्यामागं देवाची काय इच्छा आहे, देवाची काय योजना आहे, कुठलं कारण आहे, हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. ते प्रभू श्री ख्रिस्ताला माहीत होतं. त्यामुळे त्याला चान्स होता वधस्तंभावरून खाली येण्याचा, स्वतःचा बचाव करण्याचा. पण तसं त्यांनी केलं नाही. आणि तसं केलं असतं तर देवाची इच्छा पूर्ण झाली नसती, देवाचं काम पूर्ण झालं नसतं. ज्या कारणासाठी प्रभू श्री ख्रिस्ताला पृथ्वीवर पाठवलेलं आहे ते काम पूर्ण झालं नसतं. मनुष्याचा मुक्तिमोक्ष तारणाचा मार्ग मोकळा करावा यासाठी. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आणि जेव्हा एस्तेर राणीला ते समजलं तेव्हा तिने त्यानुसार ॲक्शन घेतली. त्यामुळं मला ह्या दिवसामध्ये, या उपासाच्या दिवसात आहे, मी सत्य सांगतो, मला रोज उपास धरणं शक्य नाही, पण आठवड्यातनं एकदा 2दा मी उपास धरतो. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. खोटं बोलणं आपल्याला जमलं. हालेलुया. हालेलुया. की आत्मा उत्सुक आहे, देह अशक्त आहे. हालेलुया. हालेलुया. आणि मला तुम्हाला सांगू द्या, त्या एस्तेर राणीला जे समजलं सत्य, ते आज सत्य आज तुम्हा आम्हाला समजणं गरजेचं आहे. तुम्हा आम्हाला ते सत्य समजलं तर आपण त्यानुसार त्रुटी करू. बरोबर. जर ते सत्य समजलं नाही, त्याच्या मागचं कारण समजलं नाही, तर आपण ती त्रुटी करणार नाही. एस्तेर राणीला पहिलं ते सत्य समजलं नव्हतं, जोपर्यंत मर्दखाय तिला सांगत नव्हता तोपर्यंत. पण जेव्हा मर्दखायने सांगितलं तेव्हा तिला ते सत्य, ते कारण समजलं. आणखी एक वचन वाचूया आपण, उत्पत्तीचं पुस्तक 40वा अध्याय आणि 14वं वचन. उत्पत्ती 40:14.
मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे स्मरण अवश्य ठेव आणि मजवर कृपा करून आरोपासी माझी गोष्ट काढून या घरातून माझी सुटका कर. प्रियांना मला जवळ सांगू द्या. जसे एस्तेर राणीची पाशी पाहिलं तसं या 40व्या अध्यायामध्ये आपण पाहतो योसेफ नावाचा एक देवाचा धार्मिक व्यक्ती आहे. तो तुरुंगात पडलेला आहे आणि त्याच्या तुरुंगामध्ये अजून 2 कैदी आहेत. ते राजाचे सेवक आहेत. एक प्यालेबंदार आहे आणि एक आचार्य आहे. बरोबर. आणि ह्या दोन्ही जे देवाचे राजाचे जे नोकर आहेत त्यांना काही स्वप्न पडलेले आहेत आणि त्या स्वप्नाचा अर्थ त्या योसेफाने सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये एकाचं शिरच्छेद होणार होता आणि एकाला त्याच्या कामावरती पूर्ववत रुजू राजा करणार होता. तर ज्याचं चांगलं स्वप्न पडलं होतं त्याला तो योसेफ म्हणत आहे, मात्र तुझे बरे झाले म्हणजे माझे अवश्य स्मरण कर आणि मजवर कृपा करून फारोपाशी म्हणजे राजापाशी माझी गोष्ट काढून या घरातून माझी सुटका कर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सर्वत्र आहे. 2 जण राजाचे नोकर होते. त्यांनी काही अपराध केला होता आणि त्यांना तुरुंगात टाकलं होतं. त्या दोघांनाही शिक्षा दिली. पण त्या दोघांना स्वप्न पडलं. त्यातील एकाचं स्वप्न जे होतं आचार्याचं स्वप्न जे होतं ते वाईट होतं. त्याचं शिरच्छेद करणार येणार होतं 3 दिवसानंतर. आणि जो दुसरा जो होता प्यालेबंदार होता त्याला एक चांगल्या अर्थाचं स्वप्न पडलं होतं की त्याला राजा पूर्ववत आपल्या पदावरती नेमणार होता. आणि जेव्हा ह्या स्वप्नाचा अर्थ तिथंच कैदी म्हणून राहणारा योसेफ जो देवाचा व्यक्ती होता धार्मिक होता त्याने सांगितला तेव्हा ज्याचं चांगलं होणार होतं त्याला तो म्हणत आहे तुझं झालं चांगलं झालं, तू सुटका झाली, तू पूर्ववत राजापाशी गेला तेव्हा त्या राजापाशी जाऊन माझ्यासाठी विनंती कर, माझी सुटका कर. असं तो योसेफ त्या प्यालेबंदारास ज्याला चांगलं स्वप्न पडलं होतं चांगल्या अर्थाचं स्वप्न पडलं होतं त्याला तो सांगत आहे. पण दुर्दैवाची गोष्ट प्रियांनो तुमचे काही वचन तुम्ही पाहिले तर 40वा अध्याय आणि शेवटचं वचन जर पाहिलं 23 वाचा. पण त्याने आचार्याच्या नायकास फासावर चढवले. योसेफाने त्यांच्या स्वप्नाचा अर्थ सांगितल्याप्रमाणे घडले. तथापि प्यालेबंदाराच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही, तो त्यांना विसरला. प्रेज लॉर्ड. आपण असंच होतो. आपल्याला सुटका का झाली आहे, आपण राजापाशी का गेलो आहोत, देवाने आपल्याला राजवाड्यात का ठेवलं आहे याचंच आपल्याला स्मरण राहत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाने का आपल्याला आरोग्य दिलं आहे, का आपल्याला चांगलं घर दिलं आहे, चांगली गाडी दिली आहे, चांगला जॉब दिला आहे, चांगला अधिकार दिला आहे, ह्या मागचं कारणच आपण विसरून जातो. यामागं देवाचं काय हेतू होता, देवाचा काय उद्देश आहे, देवाची काय योजना आहे तेच आपण लक्षात ठेवत नाही. ज्या प्यालेबंदाराचं चांगलं झालं होतं त्यांनी सोयीस्करपणे योसेफाला विसरलं. देवाने त्याला तिथून का बाहेर काढलं होतं, का त्याला पूर्ववत राजापाशी नेमलं होतं, कारण की देवाची इच्छा होती की त्याने राजापाशी विनंती करावी आणि त्या योसेफाची तुरुंगातून सुटका होती. हा देवाची योजना होती. देव त्यामागं कारण होतं की त्याची तुरुंगातून सुटका व्हावी आणि तो पूर्ववत राजापाशी कामास जावा. पण आपण जेव्हा आपलं चांगलं होतं आपण लगेच विसरून जातो देवाला. लगेच आपण चर्चला विसरून जातो, लगेच पाळकांना विसरून जातो. जेव्हा आजारी असतात तेव्हा पाळकांना 4 वेळा फोन येतो. पण जेव्हा बरं वाटायला लागतं तेव्हा पाळकाचं 4 वेळा फोन आलं तरी आपण उचलतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पाळसाहेब हसत आहेत म्हणजे बरोबर आहे, अनुभव आहे तसा. हालेलुया. जगाची रीत आहे. आणि त्या प्यालेबंदारांनी तसंच केलेलं आहे. तुरुंगातून त्याची सुटका झाली, तो पुन्हा राजापाशी कामाला लागला. त्याचं सर्व सन्मान जे गेलेलं पद होतं, प्रतिष्ठा होती ते त्याला पूर्ववत मिळाली.
पण ज्या कामासाठी परमेश्वरांनी त्याला तिथं टाकलं होतं, पुन्हा पूर्ववत ठेवलं होतं, ती गोष्ट तो विसरला. योसेफाला तिथून सोडण्यासाठी राजापाशी विनंती करायची हे तो विसरला. पण देव पण असं सोडत नाही तुम्हाला. तुम्ही विसरला तर बरोबर देव पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो. आणि पुढचं 41वा अध्याय तुम्ही पुन्हा वाचा, 41वा अध्याय नंतर वाचा. तिथं राजाला पुन्हा एक स्वप्न पडलेलं आहे. देवाने परत दुसरा प्लॅन केला. मग राजाला स्वप्न पडल्यावर राजा त्या प्याले बदलाला म्हणत आहे की मला एक स्वप्न पडलेलं आहे. मग तेव्हा त्या व्यक्तीला योसेफाची आठवण झाली. ते वचन वाचून 41वा अध्याय आणि 9वं वचन वाचा. 41:9. तेव्हा प्यालेबरदारांचा नायक फारोस म्हणाला, माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे. प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. आठवण झाली का नाही? परमेश्वर जरी तो विसरला होता तरी परमेश्वर बरोबर त्याला आठवण करून देण्यासाठी काहीतरी प्लॅन केला आणि पुन्हा प्लॅन केला आणि त्याला आठवण झाली. मग त्यांनी काय केलं? राजापाशी विनंती केली. मी शॉर्टमध्ये सांगत आहे. राजापाशी विनंती केली आणि मग योसेफाची सुटका झाली आणि पुढे योसेफ पंतप्रधान झालेला आहे आणि त्या सर्व गोष्टी पुढे घडलेल्या आहेत. पण मला तुम्हाला काय सांगायचं थोडक्यामध्ये की तुम्हाला देवाची इच्छा योजना तुमच्या जीवनासंबंधाने काय आहे ती माहिती पाहिजे. त्यामागचं कारण तुम्हाला माहिती पाहिजे. देवाने जे मोहरा तुम्हाला दिलेले आहेत, ते का दिलेले आहेत, त्याचं कारण तुम्हाला माहिती पाहिजे. कळलं? काही आठवड्यांपूर्वी आपण ते वचन वाचलेलं आहे मत्ती 25व्या अध्यायामध्ये. एका धड्याने एकाला 5,000 दिले, 2,000 दिले, 1,000 दिले. ते अशाच दिल्या नव्हत्या, काहीतरी कारणासाठी दिल्या होत्या. आणि प्रियांनो, ह्या दिवसामध्ये तुम्हाला जे देवाने तुम्हाला नेमलेलं आहे, निवडलेलं आहे, जे काही योग्य चांगले पद तुम्हाला दिलेलं आहे, चांगली घर दिलेलं आहे, त्यामागचं कारण तुम्हाला माहीत पाहिजे. आणि एक शेवटचं वचन आपण वाचूया. शेवटचं क्लोजिंग वचन आपण वाचूया. एहेजकेल पुस्तक 22वा अध्याय 30वा वचन. क्लोजिंग वचन शेवटच्या भागामध्ये आपण आलेलो आहोत. एहेजकेलचं कोणतं? 22वा अध्याय आणि 30 आणि 31 वचन वाचा. 2 वचनं वाचून 2 वचनं वाचून आपण समाप्तीकडे जाऊया. अध्याय 22वा अध्याय 22. 22वा अध्याय 30 आणि 31 वचन. रुपे भट्टीत वितळले तसे 22वा अध्याय 22वा 22वा अध्याय 30वा वचन. 30वा वचन. एहेजकेल. एहेजकेल. मी भूमीचा नाश करू नये म्हणून मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी मधसमोर देशासाठी तंटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली. प्रेज लॉर्ड. पण कोणी मला आढळलं नाही. पुढचं वचन. त्यामुळे त्याचवर मी आपल्या क्रोधाचा वर्षाव करीन. मी आपल्या कोपाग्नीने त्यास भस्म करीन. त्याच्या आचारांचे प्रतिफळ त्याच्या शिरी आणीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. प्रेज लॉर्ड. देव इथं काय म्हणत आहे की मी भूमीचा नाश करू नये म्हणून कोणी मत समोर तटाच्या खिंडीत उभा राहील की काय त्याची मी वाट पाहत आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आज तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला इथं चाकणमध्ये का ठेवलेलं आहे. या चाकण भागासाठी तुम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्या चाकणचं नाव होईल. चाकणमध्ये खूप वाईट गोष्टी घडत आहेत. म्हणजे पुढे न्यूज पाहिलं तर कळेल. प्रेज लॉर्ड. आजूबाजूला काय घडतात, सारखा ॲक्सिडेंट घडतात, सारख्या खून घडतात किंवा एक चुकीच्या गोष्टी चाकण भागात घडत आहेत. आणि परमेश्वर वाट पाहत आहे की ह्या भूमीचा नाश होऊ नये म्हणून कोणी ह्या देशासाठी, ह्या भागासाठी माझ्यासमोर प्रार्थना करेल, मध्यस्थी करेल की बाबा ह्या लोकांना वाचव. जसं एस्तेर राणीने मध्यस्थ, जसं त्या प्याले बदलांनी राजापाशी विनंती केली की बाबा या योसेफाची सुटका कर. ठीक आहे, थोडा विलंब केला, विसरला तो, ती गोष्ट नाही. तसंच परमेश्वर वाट पाहत आहे की तुम्हाला का निवडलं आहे, का नेमलं आहे, का सर्व जगातून तुम्हाला वेगळं केलं आहे.
याची योजना काय आहे, याचं कारण काय आहे हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. जर तुम्ही समजून घ्याल तर तुम्ही ह्या भागासाठी, या लोकांसाठी निश्चितच प्रार्थना करा आणि परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकून या भागाचा बचाव करेल. शेवटचं एक वचन सांगतो, अब्राहामाने लोटासाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने सदोम गमोराचा नाश करतेवेळी लोटाचा व लोटाच्या कुटुंबाचा बचाव केला. हालेलुया. उत्पत्ती 12-13 अध्यायामध्ये ते वाचू शकतो. ते काय वचन आपण वाचणार नाही. तुम्हाला अब्राहामाला काय देवाने सांगितलं ते अब्राहामाने ओळखून घेतलं. हालेलुया. मी तरी आपल्या नातेवाईकासाठी प्रार्थना केली. तशीच प्रार्थना, तशी मध्यस्थी आपल्याला देखील ह्या लोकांसाठी करणं गरजेचं आहे. परमेश्वराची इच्छा नाही कोणाचाही नाश व्हावा, सर्व मनुष्याचे तारण व्हावे ही देवाची इच्छा आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वर या वाटण्याद्वारे तुम्हाला आशीर्वाद करू. आपण आपल्या जागेवर द्याव्या आणि प्रार्थना. हालेलुया, हालेलुया, धन्यवाद. सर्वजण आपले प्रार्थना सर्वजण थँक्यू लॉर्ड. तुझ्या इच्छेसाठी, योजनेसाठी, वचनासाठी धन्यवाद. खरंच तू आमच्या निवडीमागचं तुझी योजना, तुझं कारण, तुझी इच्छा ते तू आम्हाला प्रकट केल्यास वचनातून त्यासाठी खरंच परमेश्वर आम्हाला या भूमीसाठी, आपल्या लोकांसाठी आम्हाला मध्यस्थी करण्यात